बघा आम्ही आलो होतो 2:40च्या लोकलसाठी आणि आता इथून आम्हाला समजतं की ती लोकल ट्रेनच कॅन्सल झालेली आहे. म्हणजे आता नेक्स्ट लोकल आहे ना डायरेक्ट 3:30 वाजता. गाईज एवढं वाट बघितली आणि हॉर्न आला आम्हाला ट्रेनचा, तर आली मालगाडी डायरेक्ट. सुमेत जायचं का मालगाडीने? गाईज बघा 1-1.5 तास म्हणजे 1.5-2 तास झाला, त्यानंतर आपली ट्रेन आता आली एक्झॅक्ट. डेंजर एक्सपिरियन्स होता ना ट्रेन मधला हा. म्हणजे काही जण चोऱ्या करत होते, काही जण एकमेकांशी भांडत होते राव. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज 2-3 दिवस झाले आपल्या चॅनलवरती ना व्हिडिओज येत नव्हता, कारण ना बाहेर एवढा जोरात पाऊस सुरू होता ना, म्हणून मी काय बाहेर गेलो नाही. पण आज ना आपण चाललोय पिंपरी मार्केटला. तर तिथलं ना लोकलचा प्रवास मी तुम्हाला संपूर्ण जर्नी दाखवतो. तिथलं ना भाज्यांचं मार्केट, मोबाईलचं मार्केट सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. तर आता ना मी निघतो घराच्या बाहेर, तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रवास. जस्ट आता निघालोय बघा आपण. तर गाईज जस्ट बघा आपण आता देवरोड रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. आता माझी लोकल आहे ना 2:40 आहे. पण आता मला नाही का 40 मिनिट अजून इथे थांबायचे. पण बघूयात आपली ट्रेनचं टायमिंग वगैरे मी विचारतो, तिकीट वगैरे काढून घेतो. हे बघा देवरोड रेल्वे स्टेशन. गर्दी तर बघा काहीच नाही आहे. कोण आहे का नाही? सगळं बंदच दिसतंय. आई शपथ. गाईज बघा आम्ही जस्ट पोहोचलो स्टेशनमध्ये आणि हलकासा पाऊस सुरू झालाय. फास्ट बुकिंग आहे हे ना. खडकीकर UPI कर. इथे स्कॅन करायचं आपलं गुगल पेने, मग तिकीट येतं. पेमेंट केलं आपण. तिकीट बघू. हा इथनं आलं तिकीट. अजून देवरोडवरने तिकीट काढलं. एकाचं बघा 5 रुपये तिकीट आहे. इथनं आता आम्ही 2 जण जातोय पिंपरी साईडला. प्लॅटफॉर्म नंबर माहिती का? आपण चाललोय खरं पण त्या साईडला येईल ना. गाईज हे बघा हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, इकडनं आपली लोणावळ्यासाठी जाते बघा ट्रेन. आम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालेलं. प्लॅटफॉर्म आम्हाला समजतच नव्हतं कुठलं एक्झॅक्ट. या साईडला आम्हाला थांबायचंय. बघू आम्ही आता ट्रेनची वाट बघतोय. पुणे की ओर जाणे केली म्हणजे बघा इथनं पुण्यात जाण्यासाठी ना या प्लॅटफॉर्मवरती आपली ट्रेन थांबेल. गाईज बघा स्टेशन आहे ना पूर्ण रिकामं दिसते, कारण ना यावेळेस काही गर्दा पण नाहीये, काहीच नाही. आकुर्डी शिवाजीनगरला ना भरपूर गर्दी असते. मी इथे एकटाच बसलो होतो. सुमेत बघा आपलं पाणी आणण्यासाठी गेलेला, तो येतोय बघा आता तिथनं. गाईज बघा आम्ही एकटा इथं मस्त निवांत बसलेलो आहे. भाऊ येतोय बिस्लरी घेऊन. आता ट्रेनची वाट बघत ना अजून आता वाजलेत बघा 2:06 म्हणजे आम्हाला अजून 30 मिनिट तरी आम्हाला इथे थांबायचेच. अजून वाट बघतो आपल्या ट्रेनची. गाईज पुण्यातलं वातावरण बघा किती शांत वाटतं आणि एकदम थंडगार वातावरण झाले सध्या. आणि बघितलं ना ट्रेन रेल्वे स्टेशनवरती तुम्ही बघितलं ना काहीच गर्दी वगैरे नाहीये. आम्हाला जायचंय लोणावळ्या साईडला पण टाइमच भेटत नव्हता आम्हाला. पण आम्ही ना लवकरच ट्राय करू जाण्यासाठी. आता आम्हाला देवरोडवरनच जायचंय, तर जसा टाइम मिळेल ना तसा आम्ही लवकरच जाण्याचा ट्राय करू लोणावळ्या साईडला. गाईज टाइम बघा 2:45 झालेत. गर्दी पण हळूहळू वाढत गेली बघा स्टेशनवरती, पण ट्रेन काय अजून आलेली नाही आपली. बघा आम्ही आलो होतो 2:40च्या लोकलसाठी आणि आता इथून आम्हाला समजतं की ती लोकल ट्रेनच कॅन्सल झालेली आहे. म्हणजे आता नेक्स्ट लोकल आहे ना डायरेक्ट 3:30 वाजता आहे. आणि आता वाजलेत बघा 2:56 म्हणजे 3. परत आता अर्धा तास आम्हाला वेट करावं लागेल. ऑलरेडी 1-1.5 तास गेलाय. डोकं असं बोर झालं एकदम असं थांबून. बघू आम्ही गुगलवरती चेक केलं होतं, आत्ता लक्षात आलं 3:30 वाजता. आम्हाला वाटलं 2:30ची लोकल आहे, पण 3:30ची. आता बघू अर्धा तास थांबू, परत वाट बघू अजून. हे जर मला आधी माहीत असतं ना तर एवढी एक झोप झाली असती माझी इथे. पण आता ठीक आहे, बघतो आम्ही अर्धा तास परत थांबतो इथे. गाईज एवढं वाट बघितली आणि हॉर्न आला आम्हाला ट्रेनचा, तर आली मालगाडी डायरेक्ट. सुमेत जायचं का मालगाडीने? गाईज बघा 1-1.5 तास म्हणजे 1.5-2 तास झाला, त्यानंतर आपली ट्रेन आता आली एक्झॅक्ट. किती फुल झाली ट्रेन बघा, तुम्हाला दिसत असेल आता. गर्दी बघा अपेक्षेप्रमाणे जास्त गर्दी निघाली. आम्हाला वाटलं लोकल खाली असेल, पण बघा किती भरलेली. गाईज एवढा डेंजर एक्सपिरियन्स होता ना ट्रेन मधला हा. म्हणजे काही जण चोऱ्या करत होते, काही जण एकमेकांशी भांडत होते राव. डेंजर प्रवास झाला आपला इथला.
आम्हाला एकतर ना ट्रेनची सवय नाही, आम्ही ना वर्षातनं पहिली वेळेस लोकलने आलोय, त्यात एवढा डेंजर प्रसंग घडला। आम्हाला ना पूर्ण लोकलची जर्नी दाखवायची होती म्हणून ना मी लोकल ट्रेननीच आलो, पण बापरे बाप मी तर म्हणतो बसनी गेलेलं परवडतं पण ट्रेननी नको। समोर स्टेअर्स आहेत, याला काय झालं? रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी ना इथनं बाहेर पडायचं बघा, परत ते आता इथनंच तिकीट बुक करावं लागेल आपल्याला। बघा आपण जस्ट बाहेर आलो आणि समोरच आपल्याला बघायला भेटेल बघा व्हेजिटेबल्सचं मार्केट आहे, पूर्ण भाजीचं मार्केट आहे ना, इथनं स्टार्ट होतं। भूक तर थोडीशी लागली आहे मला पण। बघा जसं तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर येसाल ना, तुम्हाला इथे सगळं मार्केट बघायला भेटेल बघा, सगळं भाजीपाला इथे फ्रेश भेटतो बरं का। सुमित भूक लागली रे, समोर बघ बरं आपल्याला वडापाव वगैरे भेटतो का आतमध्ये मार्केटमध्ये। हे बघा इथे पोलीस स्टेशन पण आहे पिंपरीचं, इथे किती फ्रेश पालेभाज्या ठेवल्यात। किती ना भाजी? काय भाऊ? मेथी 10 रुपयाला आहे, शापू 30 रुपयाला, पालक 30 रुपयाला। पालक 30, शेपू पण 30, ही पण 10, हे 30 रुपयाला आहे, ही 10 रुपयाला आहे। हे तर थोडेफार सेमच रेट सांगतात आपल्या एरियामधले पण। काही इथनं ना सगळे आपले मुकाय चौक, पुनावळे, रावेतमधले काय करतात माहिती का, इथं येऊन ना भाजीपाला स्वस्त भेटतो बघा यांना, मग आपल्या एरियामध्ये येऊन नाही सेल करतात। इथे ना थोडंफार त्यांना प्राईस कमी भेटते म्हणून ना शक्यतो सगळे लोक इथनंच घेऊन जातात। तेवढ्यात आता हळूहळू आम्हाला लागली भूक, आता आम्ही वडापाव शोधतोय, कारण ना एवढाच आमचा 1-1.5 तास पूर्ण वाया गेला ट्रेनमध्ये वाट बघण्यासाठी। आणि लोकलची तर तुम्ही बघितलीच असेल की ती अवस्था खराब झाली। सगळ्यात पहिलं ना आम्ही वडापाव शोधतो, मग बाकीचं मी तुम्हाला दाखवतो। लिंब बघ किती ठेवलेत, पावसाळ्यात लिंबांची प्राईस पण कमीच होते ना, 40 रुपये किलो। पालेभाज्या आहेत नाही तर 15ला कोथिंबीर आहे। एवढा वेळ झाला आम्ही वडापाव शोधतोय, अजून काय भेटत नाही आम्हाला, शोधू भेटेल। घ्यायचं का स्वीट मार्टमध्ये आलोय, बघू इथे काय आहे का फ्रेश आपल्याला। वडापाव आहे का गरम? सध्या गरम काय आहे? समोसा गरम कितीला आहे? समोसा घ्यायचा का वडापाव? गरम समोसाच आहे ना, द्या दोन इथंच खायचे, 2 एवढ्या वेळानंतर फिरून आता भेटलं इथं, आपण घेऊया थोडा नाश्ता वगैरे करू, इथनं आम्ही निघतो मग आता। गाईज या गरमागरम समोसा खाण्यासाठी। नशीब पाऊस काय आलेला नाहीये म्हणून आपलं थोडंसं व्यवस्थित फिरता येते आम्हाला। नाश्ता वगैरे आमचा आता पूर्ण करून झालाय। इथं ना आता मी तुम्हाला कपड्यांचं पण मार्केट थोडंसं दाखवतो, पूर्ण दोन्ही साईडला ना कपड्यांचेच मार्केट आहेत बघा, इकडे पण आहे आणि या साईडला पण आहे। मी आता हे सगळं कव्हर केल्यानंतर ना मी थोडंसं फोन मार्केटमध्ये पण जाणार आहे, तुम्हाला तिथला पण रिव्ह्यू दाखवतो मी, पण पहिले इथनं आपण आता बाहेर पडूयात। गाईज या साईडला बघा किती मोठे मोठे दुकान आहेत कपड्यांचे, म्हणजे पिंपरीमधलं नाही खूप मोठं मार्केट आहे, तुम्हाला ना इथल्या सगळ्या गोष्टी भेटून जातील बरं का, एकदम होलसेल रेटमध्ये ते पण। गाईज समोर ना मोबाईलचं पण खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे तुम्हाला जर कुठला मोबाईल वगैरे घ्यायचं झालं ना तर पिंपरी मार्केटमध्ये ना तुम्हाला एकदम होलसेलमध्ये आणि परफेक्ट रेटमध्ये भेटेल। आता माझं प्लॅनिंग कसं होतं, हे मार्केट फिरत फिरत ना मला आयफोन पण चेक करायचा होता माझ्यासाठी, पण स्टार्टिंगला तर मी ह्याच फोनवरती काम करत राहील, पण आता एवढं लांब आलो आहे ना म्हणून मी चेक करणार आहे। आयफोन आपल्याला 13 बघतोय मी समोर, मी थोडंसं चेक करतो, तुम्हाला पण दाखवतो। हा बघा पिंपरीचा ना मेन चौक आहे, शगुन चौक बोलतात बघा याला। आज थोडीशी गर्दी कमी आहे तरी पण धडक कारवाई पथक। गाईज या साईडने बघा पूर्ण ना मोबाईलच्या दुकानांची लाईन सुरू होते आणि ना इथनं म्हणजे एवढी कॉम्पिटिशन टफ आहे, म्हणजे ना प्रत्येक तुम्हाला एक दुकानानंतर ना मोबाईलचं दुकान बघायला भेटेल बघा। राईट साईड आणि लेफ्ट साईड दोन्ही साईडला ना तुम्हाला पूर्ण ना मोबाईलचे दुकानच बघायला भेटतील तिकडे। तर आता ना आम्ही इथनं आता चेक करतोय, मला पण आयफोनची चेक करायचं होतं, ते सगळं चेक करून आहे ना आम्ही आता इथनं निघू। गाईज आपल्या टीव्हीचा ना रिमोट एकदम खराब झाला होता, नशिबाने मला आठवलं इथे रिमोटचं पण दुकान आहे, विचारून बघूया त्यांच्याकडे भेटतं का कसं। ते लिहिलंय बघ रिमोट हाऊस, म्हणजे हेच आहे ना शॉप। पैनासोनिक टीवी का रिमोट चाहिए था, ठीक है? अँड्रॉइड टीव्ही पैनासोनिक इंचेस है। हे बघा हा रिमोट मला घ्यायचा होता, ओरिजिनल तर नाही भेटलं पण त्याची सेम कॉपी भेटली आहे। आपल्या टीव्हीचाच रिमोट खराब झालेला, हा ठेवून दे पिशवीमध्ये। तर आज मार्केटमध्ये बघा गर्दी एवढं काही जास्त नाही आहे, पूर्ण असं खालीच मार्केट वाटतं, पण मी इथं विचारलं ॲपल स्टोअर कुठे काय मला दिसत नाही आहे। आता मला ना यापैकीच एखाद्या शॉपमध्ये विचारावं लागेल। या साईडला आम्ही एकदा विचारून बघतोय आता भेटतो का, इथे लिहिलेलं आहे आयफोनचं।
मला नाही का आयफोनचं विचारायचं होतं, आयफोन 13. तर त्याचे मला थोडेसे स्पेसिफिकेशन सांगता का? 13 का? हाँ 13 न्यू लेना है। कैश में लेना फाइनेंस में लेना? दोनों भी देख लेते हैं पहले, मुझे बताओ तो उसका प्राइस रेंज तो बताओ कैसा आपको कैश में लोगे तो 45,000 के अराउंड जाएगा आपको। कितना 13 ना? 13 128 GB। एवढं फिरून आलोय आता आम्ही इथं थांबलो छत्री बघण्यासाठी. तर इथे बघूयात, आपल्याकडे एकच छत्री होती, तीच घेऊन आम्ही फिरत होतो. इथं आहेत बघा एवढं सगळं. ब्लू कलरचे चेक कर नाही का? ब्लॅक घ्यायची. ब्लॅक आहे ना, ब्लॅक नको रे. ब्लॅक नको ना? ठीक आहे, दाखवू कुठून? नाही रे, ती डिझाईन नाही चांगली वाटत आहे, दुसरी घे. ही दाखव ओपन करून, चांगली वाटते. ठीक आहे, हां ही छान आहे, हीच घे. गाईस पूर्ण आपलं आता घेऊन झालं, पिंपरी मार्केट पण ना आपण पूर्ण फिरून झालेलं आहे. आता ना आम्ही डायरेक्ट स्टेशनवरती रिटर्न जातोय. परत ना 5 का 5:30 वाजता आपली लोकल ट्रेन असणार आहे. आत्ता वाजलेत 5, म्हणजे परत आम्हाला अर्धा एक तास तरी वाट बघावीच लागणार आहे. पण ठीक आहे, हरकत नाही, जाऊयात. मी तुम्हाला आता डायरेक्ट स्टेशनवरती जाऊन भेटतो. गाईज बघा, परत आलो आपल्या स्टेशनवरती, पिंपरीचं रेल्वे स्टेशन. परत इथनं तिकीट काढायचं आम्हाला. तर गाईज आम्ही परत येऊन थांबलो स्टेशनवरती. आता परत ट्रेनची वाट बघतोय. 5 वाजले, 5:30 वाजता आपली ट्रेन येणार आहे, म्हणजे परत अर्धा तास आम्हाला इथे थांबायचं आहे. आम्हाला वाटतं यावरती पण उभं राहून गेलो असतो ना सुमित. गाईज आपण ज्या ट्रेनने आलेलो ना ती किती पॅक होती, आणि ही ट्रेन बघा आता किती एकदम म्हणजे जागा आहे या ट्रेनमध्ये. एक दिवस ना याच डब्यामध्ये प्रवास करू आपण. गाईज बघा 5:40 झाले आणि आता आपली लोकल ट्रेन आली बघा. रिकामीच आहे ना. अगला स्टेशन चिंचवड. पुढील स्थानक चिंचवड. झालं ना. फायनली आपली लोकलची आता जर्नी संपली आहे. परत आम्ही देहू रोड स्टेशनवरती आलोय. इथनं आता परत आपण घरी जातोय. गाईस हा बघू शकता शॉर्टकट किती भारी काढलाय मालगाडीमधनं. लोकल गेली बघा आपली इथनं. आता इकडे कुठं पण हा बघा शॉर्टकट किती भारी काढलाय यांनी. त्या साईडला गेली बघा आपली लोकल. आता इथनं आम्ही चाललोय बाहेर परत. सकाळी त्यावेळेस आलो होतो ना, एवढी गर्दी, बाप रे बाप. आणि आता बघितली तुम्ही किती मोकळी लोकल होती. आम्हाला जागा पण व्यवस्थित भेटली. आणि बघा पाऊस पण सुरू झाला आता हळूहळू. म्हणूनच आम्ही बघा 2 छत्री घेतली. आमच्याकडे एकच होती म्हणून आम्ही परत एक छत्री विकत घेतली. आता इथनं बाहेर निघूयात. पहिलं कॅब बुक केली बघा आम्ही इथनं. आता कॅब इथे आम्ही डायरेक्ट ना तिनेच घरी चाललोय. रिक्षा आली आपली इथनं. तर गाई जस्ट आता आपण घरी पोहोचलोय. थोडासा नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा. हा व्हिडिओ ना पिंपरी मार्केटचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि गाईस लवकरच ना पावसात थोडंसं बाहेर फिरण्याचं पण मी नियोजन करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.